अकोल्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत नाराजीचे सूर आता उघडपणे ऐकू येऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महानगरपालिका निवडणुकीत महायुतीकडून अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने अमोल मिटकरी यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. तुमचा मान सन्मान नको, पण अपमानही सहन कसा करायचा, अशा शब्दात त्यांनी थेट असंतोष व्यक्त केला आहे. तसंच 10 ते 15 जागांवर बोळवण करून राष्ट्रवादीला ग्राह्य धरत नसाल तर अकोल्यात मैत्रीपूर्ण ताकद दाखवत प्रेमाने लढावं लागेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. या ट्विटमधून आगामी अकोला महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा संदेश अमोल मिटकरी यांनी दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. पक्षातील जिल्हा पातळीवरील नेत्यांना माहीत नसेल, पण तळागाळातील सामान्य कार्यकर्ता अजून जिवंत आहे, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांच्या ताकदीवर भर दिलाय. माझा पक्ष माझा स्वाभिमान या हॅशटॅगसह केलेल्या या ट्विटमुळे महायुतीत अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर आला असून अकोल्याच्या राजकारणात आगामी काळात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.